पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरण आणि या जागेची केंद्रीय उद्यान अधिकारी सध्या पाहणी करत असल्याची दृश्य। देशभरातील वेगवेगळ्या जाती प्रजातीच्या वनौषधी झाडांचं खरं तर या सगळ्या परिसरात संशोधन केलं जातं। हीच ती 40 एकर सरकारी जागा आहे जी पार्थ पवार यांनी विकत घेतल्यानं खळबळ उडाली आहे। या जागेची आता पाहणी करण्याकरता केंद्रीय उद्यान अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हा व्यवहार जागेचा कसा झाला, केव्हा झाला, या सगळ्याचा आढावा घेतला जाईल। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? जी वादग्रस्त जागा आहे त्या जागेवर ज्यांच्या सध्या ताब्यात आहे ते प्रायोगिक वनस्पती विभागाचे जे उद्यान अधिकारी आहेत केंद्रीय विभागाचे, ते सध्या या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत। त्यांचे अनेक कामगार या ठिकाणी काम करत असतात। या जागेवरती जगभरातील वेगवेगळे जे वनस्पती आहेत, झाडी आहेत, त्याचं संशोधन केलं जातं आणि या 40 एकर जागेचाच जो आहे तो बेकायदेशीररित्या विक्री केल्यानंतर आता या विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सगळ्या जागेची पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणची जी झाडं आहेत त्या झाडाचं संगोपन करणारे जे इथले जे कर्मचारी आहेत त्याच्याशी याबाबतची चर्चा देखील केलेली आहे। परंतु या जागेची विक्री झाल्याचं त्यांना सुद्धा माहिती नव्हतं। माध्यमाच्या माध्यमातूनच ती सगळी माहिती समोर आल्याचं त्यांनी लोकशाहीशी बोलताना सांगितलेलं आहे। एकंदरीत केंद्रीय विभागाचे जे अधिकारी आहेत, उद्यान अधिकारी, या ठिकाणी येऊन त्यांच्या जागेची पाहणी करताना दिसत आहेत। लागू अगदी साधारणतः किती अधिकारी आहेत त्या ठिकाणी पाहणी करण्याकरता? आपण जर पाहिलं तर या पथकामध्ये साधारण 4 अधिकारी आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणचे जे कामगार आहेत त्या कामगाराशी त्यांनी चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर जी 40 एकरची जागा आहे त्या 40 एकरच्या जागेची पाहणी करत आहेत। ज्या पद्धतीनं बेकायदेशीररित्या या सगळ्या जागेचा व्यवहार झाला, शीतल तेजवानीनं हा सगळा व्यवहार केलेला आहे आणि सरकारची म्हणजेच राज्य सरकारची जागा आहे आणि सध्या या जागा जी आहे ती केंद्राला भाड्याने देण्यात आलेली आहे। त्यांनी या ठिकाणी वनस्पतीचं सर्वेक्षण केलं जातं। अनेक वेगवेगळ्या जमातीच्या ज्या झाडे आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे जे नवीन प्रजाती ज्या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी या त्यांचं संगोपन आणि संशोधन केलं जातं। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। जागेची केंद्रीय उद्यान अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येते। खरेदी केलेली जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीनं या जमिनीवर विविध झाडांचं वृक्षांचं संशोधन केलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।